नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023. न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कोरेगावात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे केसरी 2023 बैलगाडी शर्यतीस उत्स्फूर्त प्रतिसाद. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बैलगाड्या दाखल. कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ रथोत्सवाचे औचित्य साधून एक आदत एक बैल बैलगाडी शर्यतीचा जंगी सोहळा मनसे केसरी 2023 हा रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी कोरेगाव MIDC समोरील मैदानावर पार पडला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र व मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शर्यतीचा थरार पार पडला. महाराष्ट्रातील बैलगाडी शौकीनांचा लाडका असलेला बकासूर हा बैल पाहण्यासाठी स्वतः अमित ठाकरे हे व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांनी बकासूर बैलावर मायेने हात फिरवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोरेगाव तालुका व चौथाई गणेशोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच महाराष्ट्राचा मनसे केसरी एक आदत एक बैल अशी ही बैलगाडी शर्यत MIDC समोरील मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडली. दिवसभर बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातून बैलगाडी शौकीन आले होते. मनसेचे तालुका प्रमुख सागर बर्गे यांच्या समवेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे व सातारा जिल्हा साऊंड सिस्टीम संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शर्यतीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. केंद्र सरकारच्या नवीन निर्णयांमुळे बळीराजा व्यथित. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर फेरविचार करावा. आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी. केंद्र व राज्य सरकारवर केली टीका. भारतात सर्वात जास्त कांदा ऊसाचे पीक हे फक्त महाराष्ट्रात घेतले जाते. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून घेतलेले पीक आता खराब होऊन नष्ट होत आहे. आधीच अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आले होते. त्यात 40% निर्यात शुल्क या अशा अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच केंद्र सरकारच्या नवीन निर्णयांमुळे बळीराजा व्यथित झाला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर फेरविचार करावा अशी मागणी माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. केंद्र सरकारकडून दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर ऊसाच्या रसापासून तयार होणारे इथेनॉल पेट्रोलियम कंपन्यांनी घेऊ नये असा आदेश केंद्र सरकारकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. कोरोना काळात सर्वत्र उद्योगधंदे बंद असताना फक्त शेतकरी राजाकडून त्याचे काम कायमच चालू होते. जगाचा पोशिंदा अशी ओळख असणारा शेतकरी राजा जेव्हा आपल्या न्याय हक्कासाठी लढतो तेव्हा या सरकारकडून शेतकऱ्यांची गळचेपी केली जाते. आधी वारकरी संप्रदायावर लाठीचार्ज, मग मराठा बांधवांवर लाठीचार्ज आणि आता शेतकऱ्यांवर लाठीचार्ज. एकूणच दडपशाही करणारे हे सरकार केवळ आणि केवळ फक्त पोकळ घोषणा देऊन सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत आहे असा आरोप त्यांनी केला. भारतात सर्वात जास्त कांदा व ऊसाचे पीक हे महाराष्ट्रात घेतले जाते. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी वर्षभर मेहनत करून घेतलेले पीक आता खराब होऊन नष्ट होत आहे. आधीच अवकाळी पावसांमुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आले होते आणि त्यातच 40% निर्यात शुल्क या अशा अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. केंद्र सरकारच्या नवीन निर्णयांमुळे बळीराजा व्यथित झाला आहे. तरी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवर फेरविचार करावा एवढीच मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळ्याने ओढ दिलेल्या शेतकरी अडचणीत आलेला आहे. संपूर्ण सातारा जिल्हा दुष्काळग्रस्त झालेला आहे. कारण एका हलगर्जीपणामुळे जर तिथल्या शेतकऱ्यांचं आणि तिथल्या लोकांचं नुकसान होणार असेल तर त्याची जबाबदारी ही निश्चित केली पाहिजे. तारगाव फाटा चौक सुशोभीकरणामुळे परिसराला बाजारपेठेचे महत्त्व येईल. आमदार बाळासाहेब पाटील. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये चौक सुशोभीकरणास प्रारंभ. कोरेगावसह कराड तालुक्यातील वाहतूकदार, सर्वसामान्य जनता आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी तारगाव फाटा चौक हा अत्यंत महत्त्वाचा असून या परिसराचे सुशोभीकरण झाल्यानंतर त्याला बाजारपेठेचे महत्त्व येईल. मसूरच्या धर्तीवर निश्चितपणे या परिसराचा विकास होईल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. राज्याच्या अर्थसंकल्प मार्च 2022 मधून मंजूर खंडाळा कोरेगाव कराड सांगली शिरोळ रस्त्यावरील तारगाव फाटा चौकाची सुधारणा करणे व सुशोभीकरण करणे या कामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला. त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, रमेश चव्हाण, तानाजीराव जाधव, लालासाहेब पाटील, लहुराज जाधव, खराडेचे माजी सरपंच मारुती जाधव, पाडळीचे सरपंच भानुदास जाधव, हेळगावचे सरपंच मिलिंद पाटील, बेलेवाडीचे सरपंच अमोल फडतरे, गोसावीवाडीचे सरपंच सौ अस्मिता गोसावी, हनबरवाडीचे सरपंच राजेंद्र शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करत असताना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष लक्ष दिले. रस्ते मार्गाचा विकास करण्यात आला असून तारगाव परिसरातील वाहनधारक आता थेट महामार्गावर लवकरात लवकर पोहोचू शकणार आहेत. वाहनांची वर्दळ वाढली की परिसराला बाजारपेठेचे स्वरूप येईल असा विश्वास देखील आमदार पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमास कोरेगाव, कराड तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. लोकांमध्ये आपण चांगलं स्वरूप आणलं याबद्दल इथल्या ज्येष्ठ विशिष्ट तरुण कार्यकर्त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद, शुभेच्छा सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी देतो. आणि हे काम होत असताना याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी, चांगलं व्हावं यासाठी आपल्या मार्गसूचना कराव्या अशा प्रकारचीही विनंती या ठिकाणी करतो. हिंद नगर वाचनालय व ग्रंथालयामुळे भविष्यात रहमतपूर हे अधिकाऱ्यांचे शहर ओळखले जाईल. भारत फोर्ज लिमिटेड CSR विभाग प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे ग्रंथालयास दिली भेट. रहमतपूर नगरपालिकेच्या हिंदनगर वाचनालय व ग्रंथालयाचे काम स्तुत्य व कौतुकास्पद आहे. वाचन संस्कृती जपण्याबरोबरच ती वाढवण्यासाठी ग्रामीण भागातून उच्चपदस्थ अधिकारी घडवण्यासाठी ग्रंथालय व अभ्यासिकेच्या माध्यमातून सुरू असलेले प्रयत्न पाहता भविष्यात निश्चितपणे अधिकाऱ्यांचे रहमतपूर म्हणून हे शहर ओळखले जाईल असा विश्वास भारत फोर्ज लिमिटेड CSR विभाग प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे यांनी व्यक्त केला. डॉक्टर लीना देशपांडे यांनी कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, CSR अधिकारी जयदीप लाड यांच्या समवेत हिंद नगर वाचनालयास भेट दिली. माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे, माजी उपनगराध्यक्ष बेदिल माने, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक विद्याधर बाजारे, प्राध्यापक भानुदास भोसले, धैर्यशील सुपले यांनी त्यांचे स्वागत केले. डॉक्टर देशपांडे म्हणाले की या ग्रंथालयाविषयी बरेच ऐकून होते. आज सदिच्छा भेट देण्याचा योग आला. सुनील माने व त्यांचे सर्व सहकारी यांच्या अथक प्रयत्नातून ग्रंथालय व अभ्यासिका सुरू आहे. ग्रंथालयाच्या माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम, सहवास, संवाद आदी उपक्रम राबवून थेट समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकूणच सर्व उपक्रम स्तुत्य आहेत असेही त्या म्हणाल्या. आनंदा कोरे यांच्या समवेत डॉक्टर लीना देशपांडे, शहाजीराव क्षीरसागर, जयदीप लाड यांनी पाहणी केली. प्राध्यापक भानुदास भोसले, बेदिल माने, विद्याधर बाजारे व धैर्यशील सुपले यांनी प्रत्येक विभागाची माहिती, आनंदा कोरे यांनी ग्रंथालयाचा आढावा घेतला. ग्रंथपाल संजय जंगम यांनी आभार मानले. यावेळी विश्वस्त कार्यकारिणी सदस्य, वाचक उपस्थित होते.